नमस्कार. एक स्वयंघोषित बाबा, त्याच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आणि त्याच्याशी संबंधित राजकीय कनेक्शनमुळे निर्माण झालेला मोठा वाद आणि या सगळ्यावरून आता थेट सरकारलाच सवाल विचारले जात आहेत. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं, चला सविस्तर जाणून घेऊया. सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला एका महिलेवरील गंभीर गुन्ह्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या अटकेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. तपासादरम्यान पोलिसांना खरातकडून एक पेनड्राईव्ह मिळाला. या पेनड्राईव्ह मध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय. दरम्यान या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं जेव्हा काही राजकीय नेते आणि सार्वजनिक व्यक्तींशी संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये काही नेते खरात सोबत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. अंधारे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. काही फोटो समोर आल्यानंतर त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अंधारे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की हा फक्त एका व्यक्तीचा विषय नाही, हा समाजातील महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्दा आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की कोणत्याही पक्षाचा किंवा पदाचा विचार न करता प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. याच पत्रकार परिषदेत अंधारे यांनी थेट गृह मंत्रालयालाही प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, जर गरज भासली तर संबंधित सर्व लोकांचे कॉल डिटेल्स तपासले जातील का? त्यांचा हा सवाल सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान या प्रकरणात काही इतर नेत्यांची नावही चर्चेत आली आहेत. मात्र या संदर्भात अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सर्व गोष्टींची सत्यता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण अफवा आणि अपूर्ण माहितीमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की या प्रकरणाची चौकशी नेमकी किती खोलवर जाईल आणि खरंच सर्व संबंधित व्यक्तींची निष्पक्ष चौकशी होईल का? सध्या पोलीस तपास सुरू आहे. सरकार किंवा गृह मंत्रालयाकडून या संदर्भात सविस्तर अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर समाजात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा आणि त्यातून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांवरही गंभीर प्रश्न निर्माण करते. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.